मी संजय मोरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा केंद्रीय सरचिटणीस। 20 मार्च म्हणजे जो दिवस आहे आमच्यासाठी, माणूस असून माणसासारखं जगता येत नव्हतं। जिथे कुत्र्यासारखे पशुपक्षी पाणी पित होते, तिथे माणूसच माणसांना पाणी पिण्यास नकार देत होते। अशा या जातीवादी लोकांनी माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी जो पाण्याचा सत्याग्रह केला, हा सत्याग्रह जगातला पहिला आणि शेवटचा पाण्यासाठी असलेला सत्याग्रह आहे। तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी आणि त्यांनी जे आमच्यावर अनंत उपकार केले, त्या उपकाराची परतफेड म्हणून आम्ही ह्या ठिकाणी बिस्लरी पाण्याच्या बॉटल्स आणि बिस्किट्स असे उपक्रम ह्या ठिकाणी आम्ही दरवर्षी राबवत असतो। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी संबंध महाराष्ट्रातून आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। आपण या ठिकाणी आलात, आमची लाईव्ह बाईट्स घेतली, आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। बाबासाहेबांच्या संघर्षाला 100 वर्ष झाले, तर आज बाबासाहेब म्हणले की तेच इतिहास घडू शकतात, ते इतिहासाची जाणीव ठेवतात किंवा इतिहास विसरत नाहीत। तर आपण तरुणांना काय आवाहन करा? मी तरुणांना एवढंच आव्हान करेल की जो लोग इतिहास भूलते हैं वो कभी इतिहास निर्माण नहीं कर सकते हैं, आणि म्हणून इतिहास हा सातत्याने वाचला पाहिजे, डोक्यात ठेवला पाहिजे। आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं अख्खं आयुष्यभर मार्गदर्शन केलेलं आहे, मार्गक्रमण केलेलं आहे, आणि बाबासाहेब नेहमीच आमचे मार्गदाते आहेत। तर या ठिकाणी बाबासाहेबांना खूप खूप नमन करतो, अभिवादन करतो, आणि बाबासाहेबांचे अनंत उपकार या समाजावर आहेत, ते कधीच विसरण्यासारखे नाही। धन्यवाद।